झी मराठी, चर्चाही होणारच. हिंगणगाव इथं लोकनियुक्त प्रथम सरपंच दीपक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बंटी पाटील युवा शक्ती व स्वाभिमानी आघाडीच्या वतीनं हिंगणगाव इथं विविध विकास कामांसाठी मंजूर झालेल्या सुमारे 40 लाख रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा आमदार अशोकरावजी माने यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. या विकास कामांमुळे गावातील मूलभूत सुविधांना चालना मिळणार आहे, नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. यावेळी आमदार अशोकरावजी माने यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगितलं. गावातील रस्ते, पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा तसेच नागरिकांच्या पायाभूत सुविधा तसेच नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विकास कामांना प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी प्रतिमा 20 ते अण्णा नरदे सिमेंट रस्ता करणं, 6 लाख सौदागर घर ते गावडे घर तसेच जैन बस्तीतील तांडा बस्ती गटास 10 लाख, गटार करणं 10 लाख, आष्टेकर घराचे जैन बस्ती मराठी शाळा सिमेंट रस्ता 25 लाख कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. विकास कामांचं लोकार्पण झाल्यानं हिंगणगावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं. यावेळी हिंगणगावचे माजी सरपंच व स्वाभिमानी आघाडीचे गटनेते संजय देसाई, माजी सरपंच विलास कांबळे, युवा नेते धनंजय टारे, मोहनलाल माळी, पंचायत समिती सदस्य गौरी मिसाळ, अर्थ व शिक्षण सभापती शीतल यादव, माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव, हिंगणगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आमदार अशोकरावजी माने यांचा आभार मानत गावाच्या विकासासाठी सातत्यानं सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. 40 लाख रुपयांच्या विकास कामांमुळे हिंगणगावच्या विकासाला नवी दिशा मिळाली. आगामी काळात गावात विविध विकास कामं मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे.